असताना त्या शेतामध्ये नांगर त्या ड्रायव्हरला आणखी खाली घालायला सांगितला। ड्रायव्हर म्हणला याच्यापेक्षा नांगर खाली जात नाही, ते म्हणला प्रयत्न करून बघ, नक्की याच्यापेक्षा नांगर खाली जाईल। त्यावेळेस त्या ड्रायव्हरने प्रयत्न केला, नांगर खाली सोडला, फाळ खाली सोडला आणि ट्रॅक्टर पुढे ओढला। महाराज आवाज आला, कट कटकन आवाज आल्यानंतर म्हणला बस माझं काम संपलं महाराज। तात्या माझं काम संपलं म्हणलं, आता माझं काम नको। तो म्हणला हा नांगरायचं राहिलेलं नको म्हणला, आता बस याच्यापेक्षा जास्त नांगरायचं नाही। मी म्हणलं झालं काय बाबा, निम्मेत नांगराला माझं पैसे अडकलेत निम्मे। ते म्हणला बस तुमचे सगळे पैसे घेऊन जावा, पण पट्ट्यानं काय केलंय तुम्हाला माहितच नाही। मी म्हणलं काय केलंय सांग। ते म्हणला हो का म्हणला, इथं नांगर तुम्हाला खाली घालायला सांगितला, नांगर जास्त जमिनीत शिरल्यामुळं शेजाऱ्याचा 15 एकराचा ऊस 5 इंचीची पाईपलाईन पट्ट्याच्या रानात जाते म्हणला, आणि ऊस हिरवा गार आहे शेजाऱ्याचा म्हणला, त्याची पाईपलाईन पट्ट्यानं आता फोडली म्हणला। याचा अर्थ माझं रान पडक राहिलं तर चालल, पण त्याचा 15 एकर ऊस जाळल्याशिवाय पट्ट्या सोडत नाही म्हणला, त्याला रानातच येऊन देत नसतो। किती याच्यामध्ये तफावत आहे मला सांगा ना। दिवसभर महाराज असणारे काहीही करायचं, काहीही करा महाराज असणार, भावाच्या घरकुलाचा अंगठा आपण हाणतोय आणि घरकुल उचलतोय, देवाला कळत नाही वाटतं काय तुम्हाला? सगळं त्याला कळतंय, न सांगता कळो येते अंतरीची गुज, त्याला सांगायची गरज नाही, सगळं त्याला समजतंय। महाराज दिवसभर असणार काय पण चोरून आणतंय, पोतीच्या पोती चोरून आणतंय, खांद्यावर टाकतंय आणि घरी नेऊन असणाऱ्या खोलीत टाकतंय। महाराज दिवसभर कणस चुरून आणली ते एक जणांना, आणि ते आल्यावर देवळात म्हणतंय झाले समाधान। आता असं चोरी करून जर समाधान होत असतं तर सगळ्यांनी चोऱ्या करूनच जगली नसती का? विठ्ठल विठ्ठल। महाराज असणारे जीवनामध्ये असणारं भजन करायला शिका, भजन भोजन तर करतोच आपण। मला सांगा, अरे एवढा आषाढीचा असणारा सोहळा असतो, कोण उपाशी राहतंय काय त्या सोहळ्यात? कोण नाही उपाशी राहत का? राहिलंय कोण उपाशी? कोण सुद्धा? अरे अकलूज या गावामध्ये आज तुकोबरायाची दिंडी आल्यानंतर आम्हाला माहित आहे महाराज आमच्या घरी भोजन